Hello everyone. Today we are going to talk about affirmative and negative sentences. Means how to make negative of the affirmative. See that there are two sentences given on the board. Write it down. Come here. Sentence number 1 and sentence number 2. हे दोन वाक्य आपण या फळ्यावर लिहून दिलेले आहे. राईट इट डाऊन, कम हिअर हे दोन्ही अफर्मेटिव्ह आहेत. इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य दोन्ही आहेत, परंतु हे अफर्मेटिव्ह मधले आहेत. होकारार्थी आज्ञार्थी वाक्य असं म्हणून आपण येणार. आता जर आपल्याला याला निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याकडे आपण दोन प्रकारे याला करू शकतो. उदाहरणार्थ बघा, एक तर याच्या आधी डोंट वापरा किंवा डू नॉट वापरा. बघ, राईट इट डाऊन याला आपण निगेटिव्ह करत असताना वी कॅन से दॅट डोंट राईट इट डाऊन और डू नॉट राईट इट डाऊन. मीन्स देर आर टू ऑप्शन्स टू मेक इट निगेटिव्ह. निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याकडे किती ऑप्शन आहेत? दोन आहे. हे जनरली डोंट आणि डू नॉट हे वाक्याच्या शेवटी वापरायचे असतात. बघा, डोंट राईट इट डाऊन हे लिहून घ्या आणि हे लिहून घेऊ नका असे याचे अर्थ होते. म्हणजेच काय, आपल्याला आज्ञार्थी वाक्याचे म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह करत असताना डोंट किंवा डू नॉट हे वाक्याच्या सुरुवातीला वापरायचे असते. ओके, आता खालचं वाक्य बघा, कम हिअर इकडे या. याचं निगेटिव्ह कसं होईल? डू नॉट कम हिअर. या ठिकाणी बघा, डू नॉट किंवा डोंट या दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरू शकता. जर तुम्हाला दिलेलं वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर इम्परेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करत असताना वी हॅव टू यूज डू नॉट किंवा डोंट. कुठे? वाक्याच्या सुरुवातीला, इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. वी हॅव टू ऑप्शन्स to make the negative of the affirmative. If there is imperative sentence, that time we have to use don't or do not. Either don't or do not. These two options should be used there. म्हणून बघा, write it down निगेटिव्ह केला आपण, don't write it down. Come here, do not come here. ओके, आता आणखी बघा, हे झाले आज्ञार्थी वाक्याचे. म्हणजेच आपल्याला एक कळलं असेल, आज्ञार्थी वाक्याचे निगेटिव्ह करत असताना वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला डू नॉट किंवा डोंट वापरायचे असते. आता एक बघा, शी कम्स, शी स्पोक हे वाक्य जे आहेत याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. शी कम्स, शी स्पोक. दिस सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स, whereas this sentence is in simple past tense. एक साध्या वर्तमान काळामधलं वाक्य आणि दुसरं साध्या भूतकाळामधलं वाक्य. या वाक्याचं निगेटिव्ह करत असताना आपल्याला थोडा काळ माहीत पाहिजे. कारण की बघा, जर काळ माहीत नसला तर आपल्याला निगेटिव्ह करताना चुकते. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहेत, डू नॉट किंवा डोंट. यापैकी आपण काही जरी वापरलं तरी आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह करता येते. परंतु अशा वाक्याचं निगेटिव्ह करत असताना आपल्याला काळ माहीत असणार गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं क्रियापद वापरलं त्यानुसार ते निगेटिव्ह होते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी कम्स आहे म्हणजेच निगेटिव्ह करताना आपल्याला काय करायचं आहे? डझंट हा शब्द वापरायचा. या ठिकाणी स्पोक आहे म्हणजे हा V1 आहे म्हणून डझंट. या ठिकाणी V2 आहे म्हणून काय करायचं? डिडंट. याचं निगेटिव्ह करत असताना डझंट वापरायचं आणि या वाक्याचं निगेटिव्ह करत असताना डिडंट वापरायचं. का? कारण या ठिकाणी कम्स शब्द वापरले, कम्स. ओके, आता करून बघू आपण कशा प्रकारे आपल्याला करायचं. शी डझंट कम. बघा, या ठिकाणी आपण डझंट वापरलं म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्समध्ये निगेटिव्ह करत असताना आपल्याला कर्त्याच्या नंतर ते वापरायचे असते शब्द. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, डझंट शब्द आहे. कम्स क्रियापदाला येस लागलेला असेल तर डझंट घ्यायचा असतो. किंवा जर तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल अशा वेळेला सुद्धा तुम्ही साध्या वर्तमान काळामध्ये डझंट हे निगेटिव्ह करत असताना वापरू शकता. या ठिकाणी बघा, शी कम्स, शी डझंट कम. या ठिकाणचा येस हा निघून जातो डझंट वापरल्यामुळे. आता या ठिकाणी V2 आहे, मग V2 असेल तर काय वापरायचं? डिडंट. शी डिडंट स्पीक. ओके, म्हणजेच बघा, या ठिकाणी डिडंट शब्द घेतला, स्पोकचं स्पीक झालं. आपल्याला काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी क्रियापदाचे रूप चेंज होते. जर तुम्ही या ठिकाणी V2 असेल, डिडंट घेतला निगेटिव्ह करत असताना, नाही निगेटिव्ह करत असताना डिडंट घेतल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूपच नंतर येते. ओके, दुसरं उदाहरण बघू आपण. आय
आय कॉल हिम, इट इज सिम्पल पास्ट टेन्स. आय कॉल हिम, मी त्याला बोलवलं. आता या ठिकाणी कॉल आहे म्हणजे ही टू आहे, म्हणजे निगेटिव्ह करताना काय घ्यायचं आपल्याला, डिडंट हा शब्द वापरायचा आहे. मग कसा वापरायचा, आय डिडंट कॉल हिम. या ठिकाणी पहिलं रूपच घ्यायचं, कारण की डिडंट वापरल्यानंतर कॉलचं दुसरं रूप राहत नाही, पहिलं रूप राहते. म्हणजेच आपण निगेटिव्ह करत असताना डझंट किंवा डिडंट, साध्या वर्तमान काळामध्ये डझंट आणि साध्या भूतकाळामध्ये डिडंट आपल्याला वापरायचा असतो. याचे अर्थ बघा कसे होतात. शी स्पोक, ती बोलली. शी डिडंट स्पीक, ती बोलली नाही. आय कॉल हिम, मी त्याला बोलवलं. आय डिडंट कॉल हिम, मी त्याला बोलवलं नाही. In this way, we can take the meaning of this sentence. Okay, we are going to see some more examples. See that what we are going to learn today, how to make negative of the affirmatives. Affirmative sentence असते तर निगेटिव्ह कसं करायचं हे आपण पाहतो. सुरुवातीला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह कसं करतात हे पाहिलं. त्यावेळेला आपल्याला डू नॉट किंवा डोंट हे वापरायचं असते. आणि इतर निगेटिव्ह करत असताना काळानुसार आपल्याला निगेटिव्ह फॉर्म वापरायचा असतो. याआधी आपण सिम्पल प्रेझेंट डझंट घेतलं, सिम्पल पास्ट टेन्स डिडंट घेतलं निगेटिव्ह करत असताना. आता इतर ठिकाणी बघा, आय एम गोईंग हे वाक्य, हे निगेटिव्ह करत असताना या ठिकाणी काय करायचं असतं आपल्याला, सरळ आय एम नॉट गोईंग. मी जात आहे, मी जात नाही. मग अशा वेळेला आपल्याला एम म्हणजेच काय, टू बीचे रूप असतात, त्याच्यानंतर तुम्हाला नॉट शब्द वापरायचा असतो निगेटिव्ह करत असताना. इतर सेंटेन्समध्ये उदाहरणार्थ बघा, ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग, ही इज नॉट प्लेइंग, ही इज नॉट प्लेइंग. एम आणि नॉट आपण शॉर्टकटही करू शकतो, परंतु एम आणि नॉट हा शब्द इंग्लिशमध्ये शॉर्टकट होत नाही. उदाहरणार्थ बघा, एमंट असं आपण लिहित नाही. दुसरा वाक्य बघू आपण, शी इज प्लेइंग. आता याचं निगेटिव्ह करत असताना आपण या ठिकाणी दोन प्रकारे करू शकतो, एक इज नॉट करा किंवा इजंट करा. शी इज नॉट प्लेइंग, शी इज नॉट प्लेइंग. या ठिकाणी आपण शी इज नॉट प्लेइंग किंवा शी इजंट प्लेइंग असंही करू शकतो. शी इजंट प्लेइंग म्हणजे जे आपल्याला योग्य वाटते, जे लिहिताना बोलताना सोपं वाटते, अशा प्रकारे काही आपण घेऊ शकतो. इज नॉट इजंट, परंतु एम नॉट एमंट होत नाही, म्हणून हे एम नॉट वेगळे वेगळेच लिहित असतो. खाली काही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस दिलेले आहेत. या सर्व सेंटेन्सचे निगेटिव्ह करून कमेंट बॉक्समध्ये उत्तरे लिहा.